हाय फ्रेंड्स, निलिमास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आज आपण बनवणार आहोत भाकरवडी। साधी भाकरवडी सांगत आहे। अर्धा किलो मैदा घेतलेला आहे। चाळणीने छान चाळून घेणार आहोत मैदा आपण। मैदा चाळून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण 1 वाटी बेसन घेणार आहोत। 1 वाटी बेसन तेही चाळून घ्यायचं आहे। बेसन चाळून झाल्यानंतर आपण तूप गरम करायला ठेवू। तुपाऐवजी तुम्ही तेल पण वापरू शकता। मोहन घ्यायचं आहे तुपाचं आपल्याला। 2 चमचे ओवा टाकलेला आहे आणि थोडं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि छान कढवून घेतलेलं तूप टाकलेलं आहे आणि छान असं कडकडीत मोहन द्यायचं आहे। छान मिक्स करायचं आहे आणि थोडं थंड झाल्यानंतर हाताने छान चोळून घ्यायचं आहे। एकजीव करायचं आणि सगळीकडे मोहन छान लागल्यानंतर या पद्धतीने थोडं पाणी टाकून आपण गोळा तयार करून घेऊ। भरपूर असं मोहन टाकलेलं आहे मी, त्याच्याने छान खुसखुशीत होते वडी। गोळा बनवून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ आपण झाकण लावून ठेवून देऊ। गोळ्या मळून झाल्यानंतर आपण झाकण लावून त्याला एका साईडला ठेवून देऊ आणि मसाला बनवून घेऊ आपण भाकरवडीचा। भाकरवडीच्या मसाल्यासाठी मी 2 चम्मच सोप टाकलेली आहे, 4 चम्मच धने टाकलेले आहे आणि 2 चम्मच जिरं, थोडी तीळ टाकलेली आहे 4 चम्मच आणि छान भाजून घ्यायचं आहे। छान भाजल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी खोबरा किस आणि सांबार टाकलेला आहे बारीक चिरलेला आणि तोही छान आपण भाजून घ्यायचा आहे गुलाबी रंग होईपर्यंत। खोबरा किस छान गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि आता हे मिश्रण तयार आहे, तर आपण याला थंड करून घेऊया। थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊ। ड्राय पॉट घेतलेला आहे मी, त्यामध्ये सर्व मिक्सचर टाकल्याच्या नंतर 1 वाटी आपण मोठी वाटी भरून शेव टाकलेली आहे, 4 चमचे तिखट टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि साखर टाकलेली आहे। हे सगळं मिक्सचर छान आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। तुम्ही थोडंसं तिखट मीठ चेक करून घ्यायचं आहे। आपण थोडंसं स्पायसी खात असतो, त्यामुळे तिखट मी भरपूर टाकलेलं आहे आणि तिखट मीठ चेक करून घ्यायचं। तुम्हाला गोड पाहिजे असेल तर थोडी साखर आणखी टाकायची। तर आता आपलं भाकरवडी बनवायला आपण सुरुवात करूया। आपली सर्व सामग्री तयार आहे, तर आपण भाकरवडीसाठी पीठ छान मळून घेतलं पुन्हा एकदा आणि असा गोळा तयार करायचा आहे आणि पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। पीठ नाही लावायचं आहे, आपण मोहन घेतल्यामुळे ते पोळपाटाला चिपकणार नाही आहे। मोहन चांगलं घेतलेलं आहे, त्यामुळे पोळपाटाला ते चिपकणार नाही। एवढी पातळ आपण पोळी तयार करून घेतलेली आहे। तर आता आपण याच्यावरती चिंच गुळाची चटणी लावणार आहोत। चिंच गुळाची चटणी छान लावून घ्यायची आहे सगळीकडे पूर्ण पोळीभर आणि त्यावरती आपला भाकरवडीचा जो मसाला तयार केला होता तो छान पसरवून घ्यायचा आहे। या पद्धतीने छान मसाला पसरवून घ्यायचा आणि थोडंसं लाटण्याने आपण ते दाबून असं लाटून घेणार आहोत। मसाला म्हणजे छान पोळीमध्ये लागला पाहिजे, म्हणून लाटण्याने थोडंसं आपण लाटून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि हळूहळू आपण याला रोल बनवायचा आहे। हळूहळू करायचं आणि छान असं रोल बनवून घ्यायचा आहे। रोल बनवून घेतल्यानंतर शेवटी आपण थोडंसं पाणी लावायचं आहे त्या साईडला, शेवटच्या साईडला, म्हणजे छान चिपकलं पाहिजे आणि या पद्धतीने आपण रोल बनवून घेतला। आता त्याला पुन्हा एकदा असं प्रेस करून 5 ते 6 वेळा या पद्धतीने करायचं, फिरवून घ्यायचं आहे रोल आणि आता याला आपण कापून घेऊया। थोडेसे अर्ध्या इंचाचे आपण तुकडे करून घेणार आहोत। शेवटचा तुकडा थोडा मोठा घेतलेला आहे, बाकी अर्ध्या इंचाचे आपण तुकडे करून घेणार आहोत। या पद्धतीने आपण सर्व तुकडे करून घेणार आहोत।
आणि हलकंसं आपण त्याला प्रेस करायचं आहे. प्रत्येक तुकड्याला घेऊन आपण हलकंसं प्रेस करायचं आहे. अंगठ्याने प्रेस करू शकता किंवा असं दाबून घ्यायचं थोडंसं. आणि सर्व भाकरवडी आपण या पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. आणखी आपण बनवून घेऊया भाकरवडी. या पद्धतीने सर्व भाकरवडी आपण तयार करून घेऊया. भाकरवडी पूर्ण तयार करून घेतलेली आहे आणि तेल छान कडकडीत गरम केलेलं आहे आणि गॅस कमी केलेला आहे, कारण की आपल्याला हे मंद आचेवर तळून घ्यायचं आहे. कुरकुरीत तळून घ्यायचं आहे, मंद आचेवर तळून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनटं लागतात हे तळायला. जसं आपण समोसे तळतो ना त्या पद्धतीने मंद आचेवरती छान कुरकुरीत तळून घ्यायचं आहे, म्हणजे छान क्रिस्पी झाले पाहिजे. बघा आपली भाकरवडी तयार आहे. तर या पद्धतीने आपण सर्व भाकरवडी तयार करून घेणार आहोत. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.